नागपुरातील न्यूरॉन हॉस्पिटलमधील एका डॉक्टरने कक्षातच आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित डॉक्टरने हातात बधिरीकरणाचे इंजेक्शन टोचून जीव दिला. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ईश्वर नरहरी चांदेवार, वय 42, शिवशक्तीनगर, मानेवाडा असे मृत डॉक्टरचे नाव आहे. ते धंतोलीतील नुरान इस्पितळात कार्यरत होते. त्यांचे शिक्षण आयुर्वेद वैद्यकीय शाखेत झाले होते व ते नुरानमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करायचे. सोमवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास त्यांनी हॉस्पिटलमधील नियमित कामे आटोपली. त्यानंतर ते त्यांच्या कक्षात गेले. तेथे त्यांनी स्वतःच्याच हाताला बधिरीकरणाचे इंजेक्शन टोचले. इंजेक्शनमध्ये अतिरिक्त मात्रा असल्याने काही वेळातच ते बेशुद्ध पडले. सुमारे 1.5 ते 2 तास ते त्यांच्या कक्षातून बाहेर न आल्याने सहकाऱ्यांनी त्यांना आवाज दिला, मात्र आतून दरवाजा बंद होता व कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने अखेर धंतोली पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. पोलीस आल्यानंतर कक्षाचा दरवाजा उघडण्यात आला तेव्हा ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांची तपासणी केली असता ते मृत झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनास्थळी पोलिसांना कुठलीही सुसाईड नोट न सापडल्याने टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण काय याचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून नातेवाईकांना देखील विचारणा करण्यात आली, मात्र ठोस माहिती हाती आलेली नाही. पोलिसांकडून त्यांच्या मोबाईलची तपासणी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर ईश्वर हे काही दिवसापासून तणावाखाली होते, मात्र याचे कारण समोर आलेले नाही. त्यांनी प्रेमविवाह केला होता व त्यांना 15 वर्षाचा मुलगा देखील आहे. तणावामुळे ते जास्तीत जास्त वेळ स्वतःला कामात व्यस्त करून घेत होते. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.